न्यूटनने जो फॉर्म्युला सांगितला होता हा चुकीचा होता. चुकीचा होता म्हणजेच काय की याच्यामध्ये त्यांनी जे कंडिशनच कन्सिडर केली होती की कंडिशन काय असते की जो मीडियम असतो तो कसा आहे तर तो आयसोथर्मल आहे. तो आयसोथर्मल ऍक्च्युअली राहत नाही, तो मीडियमच दुसरा आहे आणि म्हणून काय तर त्याचा जो बेस त्यांनी जो कन्सिडर केला होता तेच चुकलं होतं. त्यामुळे काय तर त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं चुकी झाली. बरं, चुकी झाली तर मग कोणीतरी त्याला बरोबर करायला पाहिजे आणि मग तो बरोबर कोण करणार आहे ते बघा. बरोबर करायसाठी कोण येतो कोण तर मग तो सायंटिस्ट आहे कोण तर लाप्लास आहे आणि त्यालाच काय म्हणतात तर त्यांनी जो करेक्ट केलं त्याला म्हणतात काय तर लाप्लास करेक्शन म्हटलं जातं. त्याला म्हणतात काय तर लाप्लास करेक्शन. आता लाप्लास करेक्शनने बघा काय केलं, मी काय सांगितलं तुम्हाला की न्यूटनने जो मीडियम कन्सिडर केला होता तो होता काय तर तो आयसोथर्मल होता, ज्याचा टेम्परेचर चेंज होत नाही. काही हीट येत असेल काही जात असेल पण फायनल जो टेम्परेचर आहे इनिशियल अँड फायनल तो काय तर तो कॉन्स्टंट आहे, तो आहे तसाच राहतो. पण लाप्लासने करेक्ट करून काय केलं तर त्यांनी जी कंडिशन कन्सिडर केली होती ती काय कन्सिडर केली होतं, ॲडियाबॅटिक कन्सिडर केलं होतं. आता ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मल मध्ये नेमकं कंडिशन काय आहे तर बघा, अकॉर्डिंग टू लाप्लास द जनरेशन ऑफ कॉम्प्रेशन अँड रेडिफॅक्शन, आत्ताच थोड्या सांगितलं मी तुम्हाला की साऊंड कसं जनरेट होतोय, तो लॉन्जिनल वेव्ह आहे त्यामुळे काय तर तो कॉम्प्रेशन रेडिफॅक्शनच्या फॉर्म मध्ये आहे. इज नॉट अ स्लो प्रोसेस. हे काय मी जसं बोलतोय ना तर माझ्या समोर जी लेयर्स आहेत ते व्हायब्रेट होत आहेत, पण हे काही स्लो नाही आहे, हे खूप रॅपिड प्रोसेस आहे. ही कशी आहे तर खूप जास्त रॅपिड प्रोसेस आहे आणि अशा वेळेस काय तर हीट इज प्रोड्यूस ड्युरिंग कॉम्प्रेशन अँड लॉस ड्युरिंग द रेडिफ्रॅक्शन, बट धिस हीट डज नॉट गेट सफिशियंट टाइम फॉर डिसिपेशन. बघा काय आहे की ज्या वेळेस मी बोलतोय हीट तर तयार होत आहे, पण होत काय आहे की ते जे आहेत ना ते व्हायब्रेशन एवढं फास्ट होत आहे, एवढं फास्ट होत आहे की ते हीट आहे ना तिथं त्या मीडियममध्येच काय तर ट्रॅप राहते. ते एवढं फास्ट आहे, एवढं रॅपिड आहे की त्याला बाहेर निघायला त्या हीटला त्या मीडियममधून या मीडियममधून बाहेर निघायला टाइमच मिळत नाही. अशा वेळेस काय होणार की हीट जर बाहेरच निघणार नाही तर मग अशा वेळेस ही आहे हीट इथंच राहील, काही आतमध्ये येणार नाही आणि काही बाहेर जाणार नाही. परत याचं पण म्हणता येईल आपल्याला की याचा पण टेम्परेचर कसा आहे तर तो कसा आहे तर तो कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. म्हणून याचा पण टेम्परेचर कसा आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. पण या प्रोसेसला म्हणतात काय तर ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हटल्या जातं. लक्षात घ्या की आयसोथर्मल म्हणजे काय तर टेम्परेचर येत आहे जात आहे, हीट येत आहे जात आहे, त्यामुळे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. पण याच्यामध्ये टेम्परेचर ना बाहेर जात आहे ना आतमध्ये येत आहे, अशा वेळेस सुद्धा काय तर टेम्परेचर कॉन्स्टंटच राहील. पण या प्रोसेसला म्हणतात काय तर ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणतात. आणि म्हणून लाप्लासने जो करेक्ट केला होता तो हाच करेक्ट केला होता की त्यांनी आयसोथर्मल जो कन्सिडर केला होता त्यांनी इथं काय तर ॲडियाबॅटिक कन्सिडर केलं आणि फॉर्म्युला आपण थोडासा मॉडिफाय केला. त्याला काय बघा हा फॉर्म्युला तयार केला की V इज इक्वल टू अंडर रूट गॅमा पी बाय रो. हा जो गॅमा जो सिम्बॉल आहे याला काय म्हणतात, याला म्हणतात काय तर ॲडियाबॅटिक रेशो म्हटलं जातं. ॲडियाबॅटिक रेशो म्हटलं जातं, ॲडियाबॅटिक रेशो म्हणतात. याचा फॉर्म्युला काय आहे तर गॅमा इज इक्वल टू CP डिवायडेड बाय CV. CP डिवायडेड बाय CV म्हणजेच काय तर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिवायडेड बाय स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. परत सांगतो की हे एवढं काही फार काही इम्पॉर्टंट नाही आहे न्यूमरिकलसाठी वगैरे, फक्त आपल्याला काय तर समजून घ्यायचे की नेमकं कॉन्सेप्ट काय. ठीक आहे, म्हणून हे लक्षात ठेवा. हा आहे काय तर ॲडियाबॅटिक रेशो आहे, हा आहे प्रेशर आणि हा आहे काय तर डेन्सिटी. आणि सगळे आता व्हॅल्यूज जर ठेवले तर आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळते ती म्हणजे किती 332.3. आणि मगाशी पण सांगितलं होतं की काही जे सायंटिस्ट होते त्यांनी ज्यावेळेस एक्सपेरिमेंट केलं तर त्यांना पण 332 सापडलं होतं. आता काही फार काही जास्त फरक नाही आहे, म्हणून काय तर हा जो फॉर्म्युला आहे ना हा जास्त योग्य आहे किंवा हाच योग्य आहे आपल्याला असं म्हणता येईल.